अपघातात कारमधील प्रवाशांचा होरपळून मृत्यू। कार दोन्हीही पेट घेतलेल्या ट्रकच्या मधोमध अडकली होती। क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढली। पुणे अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर। घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी। मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांकडूनही शोक व्यक्त। कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं 20 ते 25 वाहनांना उडवलं। एका मागोमाग एक गाड्या आदळल्यानं चुराडा। परिसरात काही काळ मोठी वाहतूक कोंडी। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजपाकडून 70% उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। तर 15 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांची यादी पूर्ण होणार। सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेत एकट्या भाजपाकडून 150 जागांसाठी तयारी सुरू। सूत्रांची माहिती। महायुतीतल्या दोन्ही घटक पक्षांची कोंडी होणार। 100हून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार। ठाकरेंची साथ सोडून आलेल्या नगरसेवकांना निवडून आणा। आमदार खासदारांवर याची जबाबदारी। शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। युतीबाबत वरिष्ठ ठरवतील। तुम्ही कामाला लागा, शिंदेंचे आदेश। येत्या काळात ठाणे जिल्हा परिषदेत भाजपच्या नेतृत्वात पारदर्शकपणे काम होईल। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दावा। ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता। राज्यात मनसे आणि एमआयएम सोबत युती नको। काँग्रेसच्या हर्षवर्धन सकपाळांकडून भूमिका स्पष्ट। मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय। सरकारमधून बाहेर पडून पाठिंबा देतो असं अजित पवार रागानं वर्षा बंगल्यावर बोलले। यामुळे पार्थला जमीन व्यवहारातून वाचवलं जातंय। अंबादास दानवेंचा मोठा दावा। तर दानवेंचा खोटारडेपणा। बावनकुळेंकडून आरोपांचं खंडन। कर्नाटकमध्ये ऊस दर आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण। समीरवाडी कारखान्यासमोरील 50हून अधिक ट्रॅक्टर पेटवले। ऊसाचे दर जाहीर न करताच कारखाना सुरू केल्यानं संताप। प्रतिटन 3500 रुपये दर देण्याची मागणी। साखरपुड्यातल्या कपड्यावरून मुलगी ट्रोल। इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनच बंद करण्याचा विचार। कंटाळलोय, आता थांबणार। जुन्नरमधील कीर्तनामध्ये इंदोरीकरांकडून खंत व्यक्त। आम्ही कुठे चुकलो तर साधू संतांनी सांगावं। चूक झाल्यास ती पुन्हा सुधारू। नाशिकमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। कुंभमेळ्याची कामं पारदर्शक पद्धतीनं होतील। निधीची कमतरता भासणार नाही, फडणवीसांची ग्वाही। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या दिल्ली दौऱ्यावर। राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करणार। बाबरी मशीद पाडल्याचा बदला घेण्यासाठी अतिरेक्यांनी कट रचल्याचं समोर। देशभरात 32 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचा प्लान होता। दिल्लीतल्या 6 ठिकाणांचाही समावेश असल्याची माहिती। बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए की महाविकास महाआघाडी सरकार याचा उद्या फैसला। 2 टप्प्यांच्या मतदानात 7,45,26,26,000 मतदारांकडून उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम मध्ये कैद। निकालाची उत्सुकता शिगेल। आमचे कार्यकर्ते सर्व मतमोजणी केंद्रावर तैनात असतील। अधिकाऱ्यांचं चुकीचं काम दिसल्यास तिथेच उत्तर देऊ। बिहार निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादवांचा इशारा।